मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योतिलाखिलपदार्थमनल्पपुण्यं निर्वाणमार्गमनवद्य गुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे। लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम्। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आत्मानुशासन ग्रंथ आपण बघतो आहे आणि या ग्रंथामध्ये आचार्य गुणभद्र आचार्यांनी आम्हाला आत्म्याला अनुशासित कसं करायचं, मोक्ष मार्गावर कसं प्रवृत्त करायचं, जेणेकरून जरी या पंचम काळामध्ये आम्हाला मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही तरीही मोक्षाचा मार्ग मात्र नक्कीच प्रशस्त होऊ शकतो। आणि म्हणून आम्हाला या मोक्षाच्या उपायच या ठिकाणी करणं आवश्यक आहे, कारण आम्हाला सगळ्या प्रकारची अनुकूलता प्राप्त झालेली आहे आणि या अनुकूलतेचा जर आम्ही उपयोग केला नाही तर आमच्या हातात चिंतामणी रत्न आलं आणि आम्ही ते फेकून दिलं अशा प्रकारे होणार आहे। काल आम्ही बघितलं होतं की धर्म कसा आहे। धर्म हा अशा प्रकारे जीवनामध्ये धारण करण्यायोग्य आहे। नंतर हा धर्म सगळ्यांनाच कथन करता येत नाही। उत्कृष्टातले उत्कृष्ट गणधरा देखील असतील तरीही तीर्थंकरांनी जेवढ्या दिव्य ध्वनीच्या माध्यमातून उपदेश दिला त्यांचा काही प्रमाणामध्ये भाग ते ग्रहण करू शकले। सगळ्याच्या सगळा दिव्य ध्वनीचा उपदेश मनपर्यय ज्ञानी विपुलमती मनपर्यय ज्ञान त्यांना असतानाही गणधरांना ते सगळं आकलित होऊ शकलं नाही। आणि जेव्हा लिखित म्हणजे त्याचे विभाग केले आणि 12 विभागामध्ये ती दिव्य ध्वनी त्यांनी व्यवस्थित मांडली, त्यावेळेला जितकं काही त्यांना समजलेलं आहे तितकं ते त्यामध्ये मांडू शकले नाही। म्हणून वचन आले की वचनाला मर्यादा आल्या, लेखन आलं की विस्मरण वाढलं। आणि पहा, ही गोष्ट जोपर्यंत मौखिक परंपरा होती तोपर्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता होती, पाठांतर सहज होत होतं। ज्या वेळेला पुस्तकांची अनुपलब्धता होती, दुर्मिळता होती, तुरळक असे ग्रंथ आम्हाला उपस्थित होत होते, मिळत होते, त्यावेळेला पाठांतरावर आमचा जोर होता, भर होता आणि मुखोद्गत पाठही होत होतं। पण ज्या वेळेला लिखित रूपात हे ग्रंथ आमच्या समोर आले आणि आता तर मोबाईलच्या रूपामध्ये सगळ्या याच्यामध्ये गुगल सर्च केला की आम्हाला सगळं मिळतं, तर आता मात्र आमची बुद्धिमत्ता कमी झाली आहे। आम्ही म्हणतो वाढली नाही, आमची आकलन शक्ती कमी झाली, आमची धारणा शक्ती कमी झाली, आमची स्मरण शक्ती पण कमी झालेली आहे। आज आम्हाला पटकन काहीही आठवत नाही, कोणत्या ग्रंथात कोणता श्लोक आम्ही वाचला आठवत नाही, आणि तेच ज्ञान मुनींना कोणत्या ग्रंथात किती नंबरचा श्लोक आहे आणि काय त्यांना सांगायचंय हे त्यांना त्या ठिकाणी लक्षात राहू शकतं। कारण या भौतिक साधनांच्या माध्यमातून आम्ही आमची जी नैसर्गिक शक्ती होती पाठांतराची किंवा लक्षात ठेवण्याची, ही आम्ही नष्ट केलेली आहे। भलाई याला प्रगती म्हणा, अवनती म्हणा, जे म्हणायचं ते म्हणा, पण आम्ही आमची ही कला जीवनात हरवून बसलो आहे। म्हणून तेवढं देखील गणधर आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवू शकले नाही। नंतर तर आमच्यापर्यंत अनेक फक्त आचारांगाचं ज्ञान आलं आणि तेही सांगण्यासाठी उत्कृष्ट असा ज्ञानी
राहिलेला नाही, अंगपूर्ववाले राहिले नाही. श्रुतकेवली परंपरा भद्रबाहूंसोबत समाप्त झाली आणि आमच्या जवळ जे उरलेलं आहे हे अत्यंत कमी उरलेलं आहे आणि त्या कमीचा देखील आम्ही पूर्ण स्वाध्याय करू शकत नाही, अध्ययन करू शकत नाही. एकट्या षटखंडावर वीरसेन आचार्यांनी 60,000 श्लोकांची टीका रचली धवला नावाची, की ज्या 60,000 श्लोकांना आज आम्ही आयुष्यभर वाचन केलं तरी आमचं ते वाचन होत नाही. अशा तऱ्हेचं हे दुर्मिळ ग्रंथभंडार. या ठिकाणी हे सांगायचंय की आमचा धर्म अशा प्रकारचा या सर्वार्यांकडून म्हणजे गणधरांकडून किंवा पूज्य अशा सर्वज्ञ भगवंतांकडून आमच्यापर्यंत पोचलेला आहे. आजही आम्ही सौभाग्य आमचं मानू शकतो की अशा तऱ्हेचे अध्यात्म ग्रंथ, सिद्धांत ग्रंथ, प्रथमानुयोगाची शास्त्र आमच्याजवळ ही परंपरा पूर्णतः विद्यमान आहे. 4ही अनुयोगाची शास्त्र आज आमच्याजवळ विद्यमान आहे आणि तेही आचार्य प्रणीत. हे आमचं स्वतःचा आज आम्ही अहोभाग्य समजायला पाहिजे. अशा तऱ्हेचा हा श्लोक आपण काल बघितला. त्यानंतर यतींच्या परहितामध्ये कसा अनुराग असतो. यती स्वतःचं आत्मकल्याण त्यांनी केलेलं आहे, स्वतःच ते 6व्या-7व्या गुणस्थांवरती आहेत. शुद्धोपयोगात लीन असताना उपदेशाच्या प्रक्रियेमध्ये ते असत नाही, तो त्यांना प्रमाद वाटतो. पण जेव्हा भूमिका बदलते, 6व्या गुणस्थानाच्या भूमिकेत येतात, त्यावेळेला अंतःकरणात दुसऱ्यांना उपदेश देण्याचा भाव निर्माण होतो. शास्त्र लिहून ठेवण्याचा भाव जीवनात येतो. देव दर्शनाचा भाव त्यांच्या जीवनात येतो आणि अशा वेळी ते परोपकारासाठी जे काही भव्य जीव असतात, या भव्य जीवांना संबोधन करतात आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची ख्याती, लाभ, पूजा, कोणत्याही प्रकारची पद, प्रतिष्ठा, कोणतीही त्यांच्या जीवनात अभिलाषा राहत नाही. कारण परोपकाराय सताम विभूतयः, परोपकारासाठीच या जगामध्ये नद्या पाणी देत असतात, झाडं फळ देत असतात, नंतर गाय दूध देते. तसं सांगितलं परोपकाराय सताम विभूतयः, परोपकारासाठीच हे संत जीवनात येत असतात. श्लोक 97 नंबरचा. शरीरेऽस्मिन् सर्वसुचिनी बहुदुःखेऽपि निवसन् व्यरंसिन्नो नैव प्रथयति जन प्रीतिमधिकाम् इमां दृष्ट्वाप्यस्मात् विरमयितु मेनं च ययते यतिर्याताख्याने परहितरतिं पश्य महतः. शरीरेस्मिन्, आचार्यांनी आतापर्यंत शरीराचं वर्णन अनेक वेळा केला, विषयांचं वर्णन केलेलं आहे आणि याही ठिकाणी आचार्य सांगत आहे की अस्मिन् शरीरे सर्व असुचिनी, या शरीरामध्ये सगळे पदार्थ जे आहे हे असुची आहे, सर्व असुचिनी. आणि एवढंच नाही तर इष्टोपदेश मध्ये पूज्यपाद आचार्य सांगतात की भवन्ति प्राप्य यस् संगमम सुचिनी अपि सुचिन्यपि सकाय संततापाय तदर्थम प्रार्थना वृथा. हे शरीर तर अपवित्र आहेच आहे, प्रश्नच नाही आहे, परंतु या शरीराच्या संपर्कात जे जे काही येईल ते सुचिन्नी अपि, सुची पदार्थ असेल तरी देखील ते असुची बनतात. असा हा सकाय हा संततापाय, संताप उत्पन्न करणार आणि या सकायसाठी प्रार्थना करणं हे अत्यंत वृथा आहे, व्यर्थ आहे. म्हणून याही ठिकाणी सांगतात की आमचं जे शरीर आहे हे औदारिक शरीर आहे. औदारिक शरीर हे नवद्वार बहे घिनकारी अशा प्रकारचं हे शरीर आहे. सर्व असुची पदार्थांनी हे बनलेलं आहे. नंतर बहुदुःखे अपि निवसन, नुसतं असुची अपवित्र पदार्थच नाही ह्याच्यात, तर बहुदुःख, अनेक प्रकारच्या शारीरिक मानसिक व्याधी देखील जीवनात आहे
आणि अशा हा त्या देहामध्ये देह शरीरेस्मिन निवसन अशा त्या शरीरामध्ये राहणारा व्यरंसिन्नो विअरंसिन्नो म्हणजे विरक्तीला का प्राप्त होत नाही, वैराग्यम गतवान नाही हो, तो विरागी का म्हणत नाही. प्रथयती जनः प्रीतिमधिकाम, उलट काय हुलगलेला आहे, हा जीव त्या शरीरामध्येच अधिकाधिक प्रेम करतो. वास्तविकतः एवढं हे सगळं घिनकारी शरीर असताना देखील त्याचं स्वरूप लक्षात आल्यानंतर सुद्धा हा जीव त्या शरीरामध्ये अधिकाधिक प्रीती करतो. आम्ही आत्म्यासाठी जीवनातला किती वेळ खर्च करतो आणि शरीराच्या साठी किती वेळ खर्च करतो याचा जर हिशोब आम्ही ठेवला तर आम्हाला भूक लागते म्हणजे शरीराला खाद्य द्यायचं असतं, क्षुधा आम्हाला त्रास देते आणि त्या उदरभरणाच्या गोष्टी करताना आणि त्या भोजन कथा करताना आमचा जीव तिथेच रमतो. आत्मकथा सुरू झाली की काय होतं, आत्मकथा सुरू झाली की जांभा येतात, झोप येते, डोळा लागतो, डुलकी येते, सगळे प्रकार. म्हणून आम्ही जर आमच्या 24 तासाचा हिशोब केला, आत्मानुशासन ग्रंथ आहे, स्वतःवर घटित करायचंय आणि आत्म्याची कथा ऐकताना आम्ही तितकं जागरूक आहे का, की भोजन कथा ऐकताना, राजकथा ऐकताना आम्ही जागरूक आहे. आम्ही विकथेत रमतो. भोजन कथा, राजकथा, चौर कथा, स्त्री कथा या कथा आम्हाला आवडतात, नुसत्या आवडत नाही, त्या ठिकाणी आम्ही आसक्ती पूर्ण त्या कथा ऐकतो, त्यामध्ये रममाण होतो, त्यामध्ये आम्ही आमचा बहुमूल्य वेळ वाया घालवितो. आणि जेव्हा आत्म्याची कथा सुरू होते त्यावेळेला मात्र अनेक सबबी आमच्या जवळ असते. आम्ही म्हणतो की आमच्या जवळ वेळच नाही, वेळ आहे तर आम्ही पुढचं म्हणतो की वाचतो आम्ही, पण आम्हाला त्याच्यातले संदर्भ समजत नाही, आम्हाला ते पारिभाषिक शब्द समजत नाही. जेव्हा एखादी नवीन गोष्ट आपण शिकली, आता समजा आम्ही फेसबुक वापरायला शिकलो, लॅपटॉप वापरायला शिकलो, सगळं हे शिकलो. मग हे शिकत असताना आम्हाला प्रयास करावे लागले की नाही लागले, हे करतानाचे प्रयास आम्ही आवडीने केले. आणि ज्या वेळेला धर्मग्रंथामध्ये एखादा शब्द आला, त्या शब्दाला समजताना म्हटलं की आम्हाला हा शब्द कळत नाही, याचा अर्थ आम्हाला ज्ञात होत नाही, पण तो मला शिकून घ्यायचा आहे, ते माझं धर्म आहे, हा भाव तिथे आमचा जागृत होत नाही. म्हणून आचार्य या ठिकाणी सांगतात आहे की या शरीरामध्ये हा अशा प्रकारचं दुःख भोगताय, शारीरिक दुःख याला आहे, मानसिक दुःख आहे, आणि तरी देखील या शरीरापासून विरक्त होत नाही, उलट त्या शरीरामध्येच हा वारंवार वारंवार प्रीती करतो. आणि मग एखाद्याचा जो उपदेश असा मिळाला, मिथ्या उपदेश, की काय शरीर तर मिळालंय, या शरीरामध्ये आपण नक्कीच प्रेम करायला पाहिजे, याची उपेक्षा कशाला करायची, याचाही आम्ही उपभोग घ्यायला पाहिजे, उपयोग नाही, याचा पण आम्ही उपभोग घ्यायला पाहिजे, असं जर एखाद्या मिथ्या गुरूंचा उपदेश जर ऐकला तर आचार्य सांगतात काय की क्वाक्वा व्याख्यानम न कर्तव्यम, आम्हाला त्याच्याशी कर्तव्य नाही, आमचं त्यांनी भलं होणार नाही. त्यांचा जो उपदेश आहे तो तुझी मानसिकता त्यांनी ओळखली, तू याच्यामध्ये रुची घेतो हे त्यांनी जाणलं आणि तुझ्या मनरंजनासाठी तो उपयोग दिलेला आहे. तो उपदेश आत्मरंजनासाठी नाही, पहिल्यांदा हे तू समज. जे काही असे आमच्या वरवर आम्हाला खुश करण्यासाठी जे काही आम्हाला कौतुक केल्या जातं ते वरवरचं कौतुक आहे हे समज, ते काही अंतःकरणापासून केलेलं असेलच प्रत्येक वेळी असं नाही. म्हणून काय त्या ठिकाणी खरं आहे आणि काय खोटं आहे याची शहानिशा कर. जर तुला कोणी असं म्हणत असेल की शरीर जर मिळालं आहे तर तू शरीरावर पण प्रेम कर,
तो उपदेश मिथ्या आहे आणि गुरु त्या ठिकाणी जागरूकतेने आम्हाला त्या खाईतून बाहेर काढू इच्छितात. ते आम्हाला हर प्रकारे संबोधन करतात आणि शरीरापासून विरक्त होण्याचा उपदेश देतात. दुसऱ्यांचं हित बघणं हा महान लोकांचा स्वभाव आहे आणि साधूंचा असा समागम अत्यंत दुर्लभ आहे. दुर्लभ का म्हटलं? कारण सहजासहजी साधूपणा प्राप्त होत नाही. सहजासहजी साधूंचा समागम प्राप्त होत नाही. हे शास्त्र ज्या कालखंडामध्ये रचल्या गेलेला आहे तो कालखंड होता 9व्या शतकामधला जवळपास. आणि त्या काळामध्ये अशा रीतीने विहार करणं ही एक कष्टप्रद गोष्ट होती. शिवाय उत्तर भारतात अशी परिस्थिती होती की त्या ठिकाणी साधूंचं दर्शन देखील दुष्कर होतं. खाली दक्षिणेमध्ये तुरळक साधू होते, कारण 12,000 साधू भद्रबाहूंसोबत खाली दक्षिणेत आलेले होते, पण अनेकांची समाधी झालेली होती. आणि 9व्या-10व्या शतकापर्यंत ही जी सगळी बाकीच्या लोकांची प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळे जैन धर्माला त्या ठिकाणी अनेक संकटांना सामना करावा लागला. अनेक ठिकाणी मथुरेसारख्या ठिकाणी जैन मुनींची कत्तल केल्या गेली, त्यांना घाणीमध्ये पिल्या गेलं. अनेकांना पर्वतावरून ढकलून देण्यात आलं. अनेक अत्याचार. किंवा जर एखादी व्यक्ती पाणी गाळून पिताना दिसली तर त्या ठिकाणी शिरच्छेद करण्याची आज्ञा होती. अनेक तऱ्हेचे आमच्यावर अत्याचार आम्ही सहन केलेले आहे आणि तरीही आमचा हा महान त्या ठिकाणी सौभाग्य की अशा काही तुरळक अशा जैन साधूंच्या माध्यमातून आमचा हा धर्म, आमची ही ग्रंथ संपदा काही प्रमाणात आमच्यापर्यंत पोहोचली. आपल्याला माहिती आहे की नाही माहिती नाही, पण आमच्या धर्मावर बौद्ध धर्मीयांचं पण अतोनात आक्रमण झालेलं आहे. बुद्ध आणि महावीर समकालीन होते आणि जी धर्मग्रंथ रचल्या गेलेली आहे तक्षशिला नगरीमध्ये 6 महिनेपर्यंत आमच्या जैन साहित्याची, नंतर एवढंच नव्हे तर जैनांचं कोणतंही चिन्ह असेल असा कापड, कागद, वस्तू या सगळ्यांची 6 महिनेपर्यंत होळी झालेली आहे. म्हणजे आमचे सगळे धर्मग्रंथ सगळे जाळून टाकलेले आहे. हे आमचं दुर्दैव आहे की आम्ही त्याला वाचवू शकलो नाहीये. आणि मुनींचा देखील हा त्यामुळे विहाराला प्रतिबंध होता आणि मुनी समागम मिळणं हे देखील अत्यंत कठीण होतं. शांतीसागर महाराज असे निघाले की पहिल्यांदा त्यांनी उत्तर भारतामध्ये विहार केला. अनुषंगाने गोष्ट आली म्हणून लक्षात ठेवण्यासारखं आहे. ज्या वेळेला ते लाल किल्ल्यासमोर गेले, लाल किल्ल्यासमोर गेल्यानंतर त्यांनी तिथल्या लोकांना म्हटलं या ठिकाणी माझा फोटो काढण्यात यावा. लोकांना वाटलं महाराज लोकांना फोटोची का अशी त्या ठिकाणी आवड की माझा फोटो काढावा. त्यांनी त्याचं उत्तर दिलं की येणाऱ्या लोकांना, जैन लोकांना हे कळलं पाहिजे की 20व्या शतकामधले असे दिगंबर साधू राजरोसपणे दक्षिण भारतातून दिल्लीच्या स्वतंत्र लाल किल्ल्यासमोर निर्विघ्न रीतीने फिरू शकले. हे सत्य बाकीच्या येणाऱ्या पिढींना कळलं पाहिजे. आणि त्यांचा असा निर्बंध असा विहार झाला. आणि त्यावेळेला जे जव्हेरी होते त्यांच्यासोबत पूर्ण शिखरजीची यात्रा करून देण्यासाठी त्यांनी दक्षिणेमध्ये कोल्हापूर नगरी, सांगली या ठिकाणी लोकांना प्रेरणा दिली की चला आमच्या सोबत पायी विहार करण्यासाठी चला. तुम्ही कोणतंही सामान, साधन, सामग्री स्वतःजवळ घेऊ नका. फक्त तुमचं अस्तित्व, तुम्ही त्या ठिकाणी चला, तुमच्या सगळ्या सोयी मी करणार आहे. अशा प्रकारचे ते संघपती शांतीसागर महाराजांना त्यांनी अशा प्रकारची वंदना करून दिली. सांगायचा मतलब की गुणभद्र आचार्यांच्या जर समकालीन आम्ही विचार केला
तर मुनी परंपरा जवळपास त्या ठिकाणी कमी प्रमाणात नव्हती असं नाहीये, होती. मुनी परंपरा तर होती, पण मुनी परंपरा कमी झालेली होती. म्हणून त्यांच्या याच्यामध्ये हा शब्द आला की त्या ठिकाणी मुनी हे अत्यंत तुरळक आहे, समागम त्यांचा दुर्लभ आहे. अन्य जीव ज्याला चांगले समजतील तसा उपदेश देणारे अनेक आहे. म्हणजे आमचं मनोरंजन धनरंजन करणारा असा उपदेश देणारे अनेक आहे. पण आमचं आत्मकल्याण, आमचं मुक्ती मार्ग प्रशस्त करणारे, परम कल्याणाचा मार्ग दाखवणारे मुनिराज मात्र अत्यंत दुर्लभ आहे. असे म्हणून यती याताख्याने, यती म्हणजे मुनी आणि याताख्याने, याताख्याने म्हणजे ज्ञात सारोपदेशेही, हा संस्कृत मध्ये टीकेत शब्द ठेवलेला आहे. म्हणजे सारपूर्ण उपदेश देणारे, सारपूर्ण उपदेश देणारे म्हणजे कल्याणाचा मार्ग दाखविणारे, उपदेश देणारे असे परहितरतीम, दुसऱ्याच्या हितामध्ये जे अनुरक्त होणारे आहे असे ते दुर्लभ आहे. त्यांना तू पहा आणि महतः असे ते महान पुरुषांना तू त्या ठिकाणी अवलोकन कर आणि त्यांना शरण जा थोडक्यात. आणि या दृष्टीने ही गाथा पण आम्ही आमच्या जीवनात लावू शकतो की आज आम्हाला आमच्या जवळ सर्व प्रकारची विपुलता आहे, सुबत्ता आहे आणि आम्ही सहज आत्मकल्याणासाठी प्रेरणा घेऊ शकतो. तसेही 2 महिन्याचा काळ म्हणजे आमच्यासाठी आत्महिताची ती पर्वणी असते. कारण समजा 8 महिने 10 महिने आम्ही करू नाही शकत, तर निदान हे चातुर्मासाचे 2 महिने तरी आमच्या जीवनात आम्ही जास्तीत जास्त धार्मिक कार्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं पाहिजे आणि आमच्या आयुष्याची दुर्मिळता जाणून आणि आम्हाला हे करायला मिळतं याचा आनंद मानून, प्रसन्नता अनुभवून आम्ही ह्या कृती जीवनामध्ये करायला हवे आहे. आता शरीर जे आहे हे सगळं आपदांचं स्थान आहे. आचार्य वारंवार वारंवार आम्हाला शरीराची कमतरता दाखवित आहे आणि तू म्हणजे आत्मा कसा आहे याची महती पटवून देण्याचा पुरुषार्थ करत आहे. जे जीव शरीरापासून विमुख होत नाही अशांना मुनिराज सारभूत उपदेश देऊन शरीरापासून विमुक्त करतात. आता ते का कसं करतात हे या गाथेत पहा. गाथा 98 नंबरची. इत्थं तथेति बहुना किमुदीरितेन भूयस्त्वयैव ननु जन्मनि भुक्तभुक्तम् एतावदेव कथितं तव संकलय्य सर्वापदां पदमिदं जननं जनानां. इत्थं म्हणजे या प्रकारे आतापर्यंत ज्या प्रकारांनी आचार्यांनी वर्णन केलं तथा तेन म्हणजे सर्व असुची आहे, दुःखदायक आहे, कष्टदायक आहे या सगळ्यांनी सांगून उदीरतेने, उदीरा म्हणजे कथन केलेलं आहे, उक्तम सांगितलेलं आहे आणि भूयः पुन्हा त्वया ननु जन्मनी भुक्त भुक्तम, नुसतं सांगितलेलं आहे आचार्यांनी असं नाही, तर तू त्याचा वारंवार वारंवार अनुभव पण घेतलेला आहे. खरोखर भुक्तम भुक्तम तू याला अनेक वेळा भोगून सोडलेला आहे. अनादी कालापासून शरीर तुला मिळतच आलेलं आहे, कोणतं ना कोणतं, एक तर औदारिक किंवा एक तर वैक्रियक. वैक्रियक शरीर तर देव आणि नारकींनाच मिळतं, औदारिक शरीरच विपुलतेने मिळालं. कंटिरियनच्या गती आणि मनुष्य गती या गतीमध्येच औदारिक शरीर मिळतं आणि ते शरीर वारंवार वारंवार तू भोगलेलं आहे आणि सोडलेलं आहे. आणि त्यामध्ये तुला उत्कृष्ट आयु अत्यंत कमी वेळा प्राप्त झालेली आहे, अल्पायू मध्यमायू तुला मिळाली आणि हा जन्म मरणाचा म्हणजे दुःख शरीराला सोडण्याचा आणि जन्म धारण करण्याचा तुझा अनादीचा प्रवास आहे. आणि म्हणून एतावदेव एव संकल्य, आता मी संक्षेपामध्ये सांगतो.
आता आचार्य म्हणतात खूप झाली चर्चा, अलम विस्तरेण. आता मला विस्तार करायचा नाही फारसा. मी इतक्या वेळेला सांगितलेलं आहे. आता मी एकच गोष्ट तुला संक्षेपात सांगतो, संकल्लय्य, की सर्व आपदाम जननम जनानाम. सर्व आपदांचं हे स्थान आहे. काय? तर जननम म्हणजे शरीर. शरीर याचा अर्थ ज्याला म्हणजे जायते उत्पद्यते प्राणी यस्मिन तज्जननम. असं हे शरीर जे आहे, हे प्राण्यांना मिळालेलं शरीर, हे आपदांचं मूळ कारण आहे, आपदांचं ते स्थान आहे. आचार्य सांगून सांगून शेवटच्या पायरीवर आले आता, की मी एकच गोष्ट सांगतो. जसं एखादी गोष्ट आपण एखाद्याला वारंवार वारंवार सांगतो आणि जर ती व्यक्ती ऐकतच नाही, तर शेवटी काय म्हणतो आपण, तुझ्या भवितव्यात नसेल तर तुला बुद्धी कशी होणार. तुला मी एवढं सांगते, पण तुला तिकडे तसं करावंसं वाटत नाही. मी सांगून सांगून थकले. शेवटी काय म्हणतो आम्ही, आता तू तुझं पहा, तुझ्या उपादानात असेल तर होईल, आणि तुला सोडण्याची बुद्धी होणार नसेल तर माझं सांगणं देखील निरर्थक आहे. आचार्य तेच करत आहे, की हे भव्य जीव, शरीर असं आहे, दुःखदायक आहे, कष्टदायक आहे, आधी व्याधींचं स्थान आहे, दुःख देणार आहे. जनन असताना दुःख आहे, मरण असताना दुःख आहे, क्षुधेचं दुःख आहे, सगळं दुःख आहे. हे अनेक प्रकारे सांगून काय सिद्ध होईल. तुझं जर तशा प्रकारचं उपादान नसेल, तुला जर तसं अजूनही वाटत नसेल, तर तू काय करशील, ऐकून सोडून देशील. तू कधी उत्कृष्ट अशा प्रकारचा श्रोता बनलाच नाही. या कानाने ऐकलं आणि त्यांनी सोडलं. कधीतरी आचार्य म्हणतात, हृदयाचे कान करून तू ऐकलं आहे का? प्रश्न आहे. आम्ही जे ऐकतो आमच्या हृदयस्थ होतं का? म्हणून आचार्य सांगतात, जर हे इतक्यादा सांगून तुला जर सोडण्याची बुद्धी होत नाही, तर माझे परिश्रम पण व्यर्थ आहे. तू प्रत्यक्षात या संसाराला, शरीराला अनेक वेळा भोगलेला आहे आणि सोडलेला आहे. थोडक्यात संकलन रूपाने तुला हाच उपदेश द्यावा लागतो, की हे प्राण्यांचं शरीर, हे औदारिक शरीर, हे सर्व आपदांचं स्थान आहे, सर्व दुःखांचं घर आहे. आणि म्हणून शरीरापासून विरक्त होण्याचा उपाय तू कर, की जेणेकरून परत शरीराचा संबंध येणार नाही. हे शरीर, अंतिम शरीर कसं असेल, पंडित पंडित मरण आम्हाला कसं साधता येईल. आज नाही साधता येणार, ठीक आहे, अजून 2 भाव, पण त्यानंतर आम्हाला साधता येऊ शकतं, हा मी निर्धार करायला पाहिजे. आणि म्हणून आचार्य आम्हाला प्रेरणा करतात. इष्टोपदेश मध्ये एक श्लोक पूज्यपाद आचार्य ठेवतात, की यद जीवस्योपकाराय तद देहस्यापकारकम आणि यद देहस्योपकाराय तद जीवस्यापकारकः. जे जीवाचं उपकार करणारा आहे, जीवस्य उपकाराय म्हणजे ज्यामुळे आत्मकल्याण होणार आहे, त्या ठिकाणी देहाचा अपकार होणार आहे. अपकार होणार आहे म्हणजे त्या देहाला जी स्वच्छंद प्रवृत्ती लागली, त्यापासून त्याला बाजूला हटावं लागेल. त्याला संयमामध्ये, चौकटीमध्ये बंदिस्त करावं लागेल. त्याला जप, तप, स्वाध्याय, षटकार्य त्याचे जे दैनंदिन आहे, यामध्ये त्याला प्रयत्नपूर्वक पहिल्यांदा लावावं लागेल. एवढं हे शरीर सुखासीन बनलेलं असतं, की हे लवकर यामध्ये लावू म्हटलं तरीही लागत नाही. अनेक बहाणे ढूंढतो आणि हे सगळे बहाणे टाळून आम्हाला आमच्या आत्मेची साधना करायची आहे. आणि उक्ती लक्षात ठेवायची आहे, की देह कुरकुर करणारच आहे, त्याचा तो स्वभावच आहे. मला मात्र त्या कुरकुरेकडे लक्ष द्यायचं नाही आणि आत्म्याचं हित साधायचं आहे. म्हणून यज्जीवस्य उपकाराय तद्देहस्यापकारकम.
आणि यद्देहस्योपकाराय तज्जीवस्यापकारकम. जितका वेळ आम्ही देहाच्या मध्ये खर्च करू तितका काय आहे, आमचा परसमय आहे. आणि जेवढा वेळ आमचा स्वमध्ये लागेल तोच फक्त कल्याणाचा असणार आहे. अनेक वेळेला आम्ही असं म्हणतो की ज्या ठिकाणी आम्ही निवास करतो त्या ठिकाणी आमची सहज रती होते. मुनी एका ठिकाणी निवास का करत नाही? कारण त्यांना देखील त्या जागेबद्दल, त्या मंदिराबद्दल, तिथल्या लोकांबद्दल, परिकराबद्दल स्नेह वाटायला सुरुवात होतो. आणि म्हणून त्यांना गमन, सतत गमन हे त्यांच्यामध्ये सांगितलंय. 4 दिवसापेक्षा जास्त दिवस एका ठिकाणी चातुर्मास सोडून राहायचं नाही. गमनशीलता त्यांच्या जीवनात सांगितलेली आहे. याचं कारण असं की ज्या ठिकाणी जो राहतो, यो यत्र निवसन्नास्ते स तत्र कुरुते रतिम. आणि म्हणून यो यत्र रमते तस्मात अन्यत्र न स गच्छति. आम्ही पण अनादिकालापासून देहामध्ये निवास करत आलो आहे आणि म्हणून या देहाविषयी आम्हाला प्रेम वाटत आहे. आणि यो यत्र रमते, आणि जो ज्या ठिकाणी रममान होतो ते सोडून त्याला दुसरीकडे जावंसं वाटत नाही. ही साधारणतः मनाची भवितव्यता आहे. मनाची अशीच स्थिती असते. आणि म्हणून आचार्य सांगतात की तू अनादिकालापासून देहामध्ये निवास करत आला, आता तू देह रहित अशी स्वतःची अनुभूती करून बघ. श्रद्धा कर की मी देहातीत आहे, हा देह आगंतुक आहे, या देहाचा आणि आत्म्याचा काहीही संबंध नाही. हा देह कसा आहे, पौद्गलिक आहे, आत्मा चैतन्यमय आहे. मी या शरीरापासून पृथक आहे. देहामध्ये स्पर्श रस गंध वर्ण आहे, मी मात्र अगंध अस्पर्श अरूपी स्वभाव वाला आहे. लक्षणांनी तू या दोहोंमधला भेद जाणून घे आणि आज तागायत पर्यंत जे तू तुझ्याजवळ निवास केला नाही. कुणाजवळ निवास केला? शरीरामध्ये निवास केला. तो निवास स्थानाचा तू बदल. तुला तुझ्या असंख्यात आत्मप्रदेशांमध्ये निवास करायचा आहे हे पहिल्यांदा समज. समयसार मध्ये आचार्य अमृतचंद्रांनी म्हटलेलं आहे की 6 महिने पर्यंत तू शरीराचा शेजारी समज. 6 महिने याचा अर्थ, आणि शरीर याचा अर्थ, शरीर याचा अर्थ फक्त शरीर नाही, तर जे आमचे उपचरित असद्भूत व्यवहार नयानी हे सगळं ज्याला आम्ही आमचं मानतो असे हे परपदार्थ जे आमच्यापासून पृथक आहे. नंतर अनुपचरित असद्भूत व्यवहार नयानी शरीरामध्ये एकत्व आहे त्याला, आणि जे आमच्या अंतरंगामध्ये उत्पन्न होणारे रागद्वेषादी विकार आहेत त्यांना, या सगळ्यांना तू पृथक आहे असं जाण. आणि 6 महिने पर्यंत याचा तू अभ्यास कर. याचा अभ्यास कर म्हणजे शरीरात राहत असताना देखील स्वतःला उपदेश द्यायचा आहे, मी शरीर रूप नाही. राग होऊ लागले त्या समयात सजग व्हायचं आणि स्वतःला संबोधित करायचं, राग हा जीवाचा विभाव आहे, तू तुझ्या ज्ञानात राहा. एवढं जर आम्ही आचार्यांनी गॅरंटी घेतली, अमृतचंद्र आचार्यांनी, की हा अभ्यास तू 6 महिने केला तर तुला आत्मानुभूती निश्चित होऊ शकणार आहे. इथेही तेच सांगितलं आहे की शरीरापासून तू विरक्त होऊन बघ एकदा. तू जाणत की शरीर पृथक आहे आणि या शरीरात मला आता निवास करायचा नाही. निवास करायचा नाही म्हणजे शरीराला बाहेर काढता येतं असं नाही. जोपर्यंत आयु आहे तोपर्यंत शरीरात राहावं लागणार आहे, ही अपरिहार्यता आहे. पण शरीराप्रती जो ममत्व भाव आहे यापासून मला सुटायचं आहे, हा भाव आमच्या अंतःकरणात ठेवायचा आहे. इथे आपण थांबू आज. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम
सर्वांना जय जिनेंद्र.